श्री सोपान देवांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सोपान देवांनी गीतेला समश्लोकी रचलेल्या सोपान देवी या ग्रंथाचे सामुदायिक पारायण हरभरे राम मंदिर, बुधवार पेठ, जुनी तापकीर गल्ली या ठिकाणी करण्यात आले। यावेळी 250 पेक्षा जास्त भक्तगण उपस्थित होते। रामरक्षा आणि हनुमान चालिसाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। सोपान देवीमध्ये भगवद्गीता, गीता व ज्ञानेश्वरी प्रमाणेच 18 अध्याय आहेत। ह.भ.प. नारायण महाराज गोसावी सासवडकर यांनी सोपान देवी ग्रंथाचे महत्त्व समजून सांगितले। या प्रसंगी ह.भ.प. वाकलकर गुरुजी, ह.भ.प. धनंजय काळे महाराज, दगडूशेठ दत्त मंदिराचे विश्वस्त राजेंद्र बलकवडे, जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळे, कसबा गणपतीच्या विश्वस्त संगीता ठकार उपस्थित होते। पारायण केलेल्या भक्तास सोपान देवी ग्रंथ सप्रेम भेट देण्यात आला। पारायणानंतर महाआरती, महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यासाठी पुणे, शिरवळ, कोंढवा, बुद्रुक इत्यादी ठिकाणाहून येत भक्तांनी सहभाग घेतला। सासवड व जेजुरी येथेही सदर पारायण होणार आहेत। मी नारायण दत्तात्रय गोसावी, वहिवाटदार श्री सोपान महाराज देवस्थान सासवड। आमच्या घराण्यामध्ये सोपान देवांनी समाधी घेतल्यापासून तिथली सेवा मिळालेली आहे। सोपान देवांनी गीतेला समश्लोकी सोपान देवी ग्रंथ केलेला आहे। सोपान देवी ग्रंथ आजपर्यंत उपलब्ध नव्हता, त्यामुळे लोकांना माहीत नव्हता। 1968 साली स्वतः आपण प्राप्त केलेला आहे। तो सोपान देवांच्या ग्रंथाचा उल्लेख नाथ महाराजांच्या अभंगात आहे। जगत तारावया हरिलीला केली, प्रसिद्ध ते झाली सोपान देवी। आणि त्या आधारानं आपण हा सोपान देवी ग्रंथांचं पारायण करण्याचा मानस केलेला आहे। 2 वर्षानंतर सोपान देवांच्या जन्मोत्सवाचा 750वा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं 750 लोक त्यावेळेला बसवावेत पारायणाला आणि सोपान देवांचा ग्रंथ आणि सोपान देवांचं वाङ्मय लोकांपर्यंत पोचावं या हेतूने त्याची रंगीत तालीम म्हणून आज आपण या ठिकाणी काही ठिकाणी हे सोपान देवांचं पारायण घेतोय। आमचे राम मंदिराचे वाकलकर गुरुजी यांना मी शब्द टाकल्यानंतर त्यांनी आज इथे पारायण घेण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्यामुळं आज इथे साधारणतः 250 लोक या पारायणाला बसलेले आहेत आणि त्याचं नेतृत्व आमचे धनंजय महाराज काळे करतायत। पुण्यामधल्या निरनिराळ्या देवस्थानमधली मंडळी, दशानिमंगल कार्य असेल, कस्तुरी चौक असेल, तुमच्या ज्ञानेश्वर पादुका असतील, अशा सगळीकडची मंडळी या ठिकाणी पारायणाला आलेली आहेत आणि त्यांच्या बाजूनं हा पारायण सोहळा आपण संपन्न करतो आहोत। हे सोपान देवांचं वाङ्मय लोकांपर्यंत पोचावं, लोकांनी सोपान देवांचं त्या ठिकाणी अभंग आणि सोपान देवी ग्रंथ याचं परिशीलन करावं याच हेतूने आपण हे करतोय आणि ती प्रार्थना करून हा ग्रंथ लोकांपुढे पोचावा हेच आपलं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीने आपण या ठिकाणी हे पारायण सुरू केलेलं आहे। ही पारायण अजून जेजुरी, सासवड या ठिकाणी 500 लोक आपण बसवणार आहोत आणि त्या दृष्टीनं हा ग्रंथ सर्वांपर्यंत पोहोचेल असा एक मानस आहे। मी वाकलकर गुरुजी, या ठिकाणी हरभरे राम मंदिर या ठिकाणचा आमचं हे परंपरेने खाजगी मंदिर आहे आणि आम्ही या ठिकाणी रामनवमीचे वगैरे सगळे आमचे उत्सव चालतात। परंतु हा जो सोपान देवांचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला तो ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला आमच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की सोपान काकांसाठी आपण काहीतरी करावं आणि त्यामुळं गोसावी महाराज मला म्हणाले की आपण असा काही कार्यक्रम करायचा का। तर त्यावेळेला सोपान देवी या ग्रंथाचं पारायण करायचं ठरलं आणि त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। आता 729वा सोपान देवांचा कार्यक्रम चालू आहे समाधी सोहळ्याचा। त्यानिमित्त आजच्या दशमीच्या दिवशी हा कार्यक्रम, आजचा दिवस खूप मोठा आहे। आज गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आज हाच कार्यक्रम अशाच दिवशी घ्यावा असं मला वाटलं आणि रविवार असल्यामुळे सगळे लोक येतील या दृष्टिकोनातून हा आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी असा सांप्रदायिक कार्यक्रम घेतलेला आहे एकत्रित पारायणाचा आणि सर्व लोकांना मी आमंत्रित केलं यावं म्हणून। त्याप्रमाणे साधारणपणे 250 लोक आलेली आहेत। आता हा संप्रदायाचं पारायण चाललेलं आहे। हे पारायण झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। सर्वांना महाप्रसाद देऊन पाठवलं, कारण शिरवळ, कोंढवा या ठिकाणून अशी लांबून लोक आलेली आहेत
त्यांना निदान प्रसाद मिळावा या अपेक्षेतून ते सगळं पूर्ण होणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद खंडागळे. या ठिकाणी सोपान देवी हा ज्ञानेश्वरांचे छोटे बंधू सोपान महाराज यांच्या ग्रंथाचं पारायण वाकलकर गुरुजी राम मंदिर कसबापेठ या ठिकाणी होत आहे. आणि खरं तर ज्ञानेश्वरी जशी भगवद्गीतेवरची टीका आहे, सर्वसामान्य माणसाला समजावं असं या ठिकाणी त्यांनी लिहिलं, तसंच काहीतरी सोपान देवीमध्ये पण आहे. आणि सोपान देवीचेही 18 अध्याय आहेत. आणि साध्या अगदी तळागाळातल्या माणसाला समजावं यासाठी 12व्या शतकात सोपान देवांनी समाधी प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे ज्ञानेश्वर नव्हते, पण त्यांचे मोठे बंधू त्यांच्या हातात ती सोपान देवी दिली. आणि त्याची ओरिजिनल प्रत हैदराबादच्या युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे विद्यापीठामध्ये सापडली. आणि त्याचं प्रकाशन सासवडचे आमचे गुरुवर्य नारायण महाराज गोसावी यांनी केलं. आणि हे एक औचित्य म्हणजे सांगता येईल. जसं भगवद्गीतेत भक्तियोग सांगितलंय, कर्मयोग सांगितलंय, ज्ञानयोग सांगितलंय, ज्ञानेश्वर भक्ती सांगितली. आणि हे सगळं करताना साध्या आणि सोप्या भाषेत ज्ञान कसं मिळवावं आणि भगवंताची प्राप्ती कशी करावी असं सोपं गणित सोपान देवांनी या निमित्ताने या सोपान देवीत मांडले. आणि त्याचं 750 वर्ष जवळजवळ पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रभर याची पारायण व्हावी अशी इच्छा नारायण महाराजांनी व्यक्त केली. आणि त्या अनुषंगाने हे पहिलं पारायण या ठिकाणी होत आहे. आणि अशी येत्या वर्षभर सातत्याने सगळीकडे पारायण होणार.